धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात केली आणि सगळीकडे पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय। आपण आता भूम तालुक्यातील बोनगिरी या गावामध्ये आहोत। ह्या गावामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस रात्री पडला आणि शेती जी आहे शेतकऱ्याची ती वाहून गेली। ह्या साईडला जर आपण पाहिलं तर एक वडा आपल्याला वाहताना दिसतोय आणि समोरच कांद्याची शेती जी आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे जर पाहिलं तर शेतकऱ्याची जी काळी माती आहे शेतातली ती माती पूर्णपणे वाहून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि रात्री संपूर्ण महाराष्ट्राने ज्या शेतकऱ्याचा टाहो व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला ते शेतकरी सुद्धा आपल्या बरोबर आहेत। अगदी अंतकरणाचा तिळपापड झाला होता तो टाहो ऐकून सगळ्या महाराष्ट्राने पाहिला। तुम्ही रात्री व्हिडिओमध्ये पाहिला आम्ही, तुम्ही मोठ्याने ओरडत होता। काय भावना होत्या, तुम्ही का ओरडत होता? सर एक तर मला वाचवायला कोण नव्हतं, मी तर नदीमध्ये अडकलो होतो। पण सर मी ह्या शेतामध्ये मी 500 रुपये मजुरीने काम करणार माणूस आहे। मी फॅब्रिकेशन काम करतोय, तेवढं करून बी समजा माझ्या कुठतरी कामाला काहीतरी येईन ह्या हिशोबानं समजा 6 लाख रुपयाची माती मी टाकली। माझं ठिबक गेलंय, माझ्या मोटर 2 गेले, स्प्रिंकलर गेलंय, वाहून गेलं, सापडलं बी नाही। मी पाठपासून हुडकतोय, कुठे सापडलं नाही। काय माती टाकली होती शेतामध्ये 6 लाख रुपयाची, 190 ट्रॅक्टर म्हणजे हायवा टिपर टाकलंय। हायवा काहीच राहिलं नाही। कशामुळे झालं? पावसामुळे। धरण होतं का वर? वर एक धरण फुटलं, आमच्या जे धरण आहे त्याच्यावरचं एक धरण फुटलं। जर 10 मिनिट पाऊस नाही म्हणजे बंद होत तर हे बी धरण फुटून मग तर काय फाशीचं काम होतं। हो, आणि त्याच्यामुळे तुम्ही ओरडत होता हो व्हिडिओ मध्ये? सर माझ्या मुलीचं लग्न झालंय, 1 वर्ष झालं, तेवढं करून सुद्धा मी म्हणलं बाबा काहीतरी घडेन। आता काय मागणी तुमची? फक्त आम्हाला समजा पंचनामे करून आम्हाला फक्त जी आमचे नुकसान झालंय, समजा माती वाहून गेली, मोटर गेल्या, तर माझं ठिबक गेलंय, हे आम्हाला फक्त भरपाई मिळावं ही तुमची मागणी? हो। दुसरीकडे जर पाहिलं आपण तर ह्या नदीच्या कडाला शेती जी सोयाबीनची आपल्याला पाहायला मिळते ही पूर्णपणे सोयाबीन नसताना पूत झालंय, जमीनदोस्त सोयाबीन झालंय। सगळा गाळ जी आहे, मलबा आहे नदीतला, या सोयाबीनच्या पिकामध्ये आलेला पाहायला मिळतोय। आणि ह्या साईडला जर पाहिलं तर विहिरीतल्या जी मोटर असतात, मोटर आणि पाईपलाईन ही सुद्धा या ठिकाणी वाहून आलेली आपल्याला पाहायला मिळते। हे सगळी परिस्थिती अगदी विदारक अशी निर्माण झालेली आहे। तुमचं काय सोयाबीन आहे का इथं? हो, माझं सोयाबीन। काय नुकसान झालंय? नुकसान म्हणजे काल झालेल्या ढगसदृश्य ढगफुटीमुळं सुमारे इथल्या बोनगिरी शिवारातील 50 हेक्टर ते 70 हेक्टर अंदाजे प्रत्येक शेतकऱ्याच्या ना कोणाच्या वावरात माती राहिली, ना कोणाच्या वावरात सोयाबीन राहिलंय। जे काय मध्ये पावसाने वळ दिली त्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक अंतरलं होतं, त्याच्यानंतर स्प्रिंकलर अंतरलं होतं, कोणाचा सट राहिला नाही, कोणाचं स्प्रिंकलर राहिलं नाही। इथला प्रत्येक एकही असा शेतकरी नाही ज्याच्या हातातोंडाशी आलेला सगळा घास गेलाय। आणि प्रशासन जर आम्हाला जर प्रशासनाने जर आम्ही इथं गांजा बिंजा लावला असता, गांजाची शेती असती किंवा एखादी घटना घडली असती तर प्रशासन पाठपासून आलं असतं। आतापर्यंत आमच्यापाशी एकही तुम्ही पत्रकार सोडलं तर कुणी आलेलं नाही। अक्षरशः याच्यातलं काही शेतकरी माझ्या सहित आम्ही सगळे उधारीवर सोयाबीन आणून, उधारीवर बिबारान आणून, उधारीवर लोकांची मोलमजुरीने लोक लावून आम्ही काम करून घेतलंय। आणि अक्षरशः आता त्या लोकांचे पैसे दिल्याशिवाय तर आम्हाला पर्याय नाही। आणि शासन मदत करतंय, सरसकट म्हणतंय 3000, 2000, 4000 राव साहेब एकदा येऊन बघा। हे तर आमचं पीक गेलंच, पण जे आमचं येणारं दुसरं पीक आहे ते दुसरं पीक पेरासारखं सुद्धा आमचं रान राहिलं नाही। मग आता इथल्या ह्या 70-80 हेक्टर वरील शेतकऱ्यांनी नेमकं जगायचं कसं? आमच्या लेकरा बाळांनी नेमकं खायचं काय? आमच्याकडे एकाकडे 20-20, 25-25 जनावर आहेत। हा ठीक आहे, आम्ही शेतकरी राजा आहे, शेतकरी राजाला आता मागणी काय तुमची? आमची मागणी की या सगळ्याचं सरसंकट पंचनामा करून आमचं जे काय नुकसान झालंय, नुसतं आमचं पिकाचंच नुकसान नाही झालेलं सर, कारण आम्ही दुसरं पीक पेरणार आहेत त्या सर्व शेतीचं नुकसान झालं। आम्ही ज्या पिकाला पाणी देणार आहेत त्यांचं स्प्रिंकलर, ठिबक, आमच्या मोटरा, विहिरी, वायर आमचं काही राहिलेलं नाही। त्याच्यामुळं शासनानं इथं येऊन बघून तुमच्या पत्रकारच्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करावा, नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय आमच्या पुढे दुसरा पर्याय राहिलेला नाही। आमचे जनावर आम्ही कशी जगवायची, आमची लेकरं बाळ आम्ही कशी जगवायची, आणि शेती सोडून आमच्याकडे दुसरं उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन नाही। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या भावना जी आहेत ती तीव्र आहेत। आतापर्यंत घटना घडल्यापासून आतापर्यंत महसूलचं, प्रशासनाचं कुणीही या ठिकाणी आलेलं नाहीये आणि या परिसरातील शेतकरी पावसानं उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आणखी हवामान खात्यानं
धाराशिव जिल्ह्याला अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे सुद्धा शेतकरी चिंतेत असलेला पाहायला मिळतोय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.